हे बघा, महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय. त्याचे परिणाम पुढे यायला लागलेले आहेत. ओबीसी मध्ये मराठा बांधवांना घालून बेकायदा काम करून सुद्धा ओबीसी जर अडचणीत नाही आणि ओबीसीचं आरक्षण गेलं नाही असं जर म्हणत असाल तर धन्यवाद. मी आणि नवनाथ आबा वाघमारे किंवा ॲडव्होकेट मंगेश असाने असतील, मृणाल ढोले पाटील असतील, आम्ही गेली 2-3 वर्षापासून एक ओबीसीची भूमिका घेऊन चालतोय. आमच्यात काय भांडणं, आमच्यात हेवे दावे, आमच्यात काहीतरी पर्सनल होऊ शकतं ना, पण आम्ही ओबीसी म्हणून आम्ही एक आहोत. आम्ही जाहीररित्या बूम समोर पत्रकार परिषद घेऊन काय बोललोय का? नाही. कुठेतरी खाजगीतला कुठला तरी एखादा चोरून व्हिडिओ बनवायचा आणि तो मीडियाला द्यायचा. अरे जाहीर भूमिका आहे ना. काल भुजबळ साहेब म्हणले तर ओबीसी आरक्षण संपलं नाही. मी जाहीर सांगतोय ना, आज ओबीसीचं आरक्षण संपलंय. ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं आणि इथल्या सत्ताधीशांना झुकवलं, नमवलं, त्याच पद्धतीनं गावगाड्यातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती रस्त्यावर उतरतील आणि न भूतो न भविष्यती असं 1 सप्टेंबरचं आंदोलन करतील. या आंदोलनामध्ये कुणीही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करू नका. हे आंदोलन कुठल्या मंत्र्याचं, संत्र्याचं, पक्षाचं, जागीरदाराचं नाही. हे आंदोलन गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींचं आणि ओबीसींचं आहे. अहो, आपल्याला आरक्षण मिळालं 1994 साल उजाडलं हो भुजबळ साहेब. अहो, लय कष्ट केलंय हो ओबीसीला आरक्षण मिळावं म्हणून. आणि त्या आरक्षणामध्ये जर आमचा शासनकर्ती जमात असलेला मराठा बांधव आला तर त्याच्या स्पर्धेमध्ये ओबीसी बांधव टिकत नाही. अजून 2 वर्ष जाऊ द्या, मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. आता उदय सामंत असं म्हणाले की आम्ही मनोज जरांगेंची भेट घेतोय, तसं उद्या लक्ष्मण हाके यांची सुद्धा मी भेट घेणार आंदोलनाच्या अगोदर. दरवेळेस असं का होतं की अगोदर जरांगेंची भेट घ्यायची, मग हाकेंची घ्यायची, आणि एकीकडे तर सरकार फसवणूक करते असं तुमचं म्हणणं आहे? बघा, ओबीसी शोषित आहे, ओबीसी असंघटित आहे. ओबीसीची माणसं मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना शिवीगाळ करत नाहीत ना. ओबीसीची माणसं लाखभर माणसं गोळा करून तुमच्या मानगुटीवर बसत नाहीत ना. ओबीसी नेहमीच ओबीसीकडे सामाजिक दुजाभाव आहे ना. आजही तीच परिस्थिती आहे, म्हणून तर आम्हाला आरक्षण आहे ना. आमच्याकडे जर तेवढी संघटित ताकद असती, राजकीय ताकद असती, कारखानदारांचा सपोर्ट असता, आमदार मंत्र्यांचा सपोर्ट असता, आम्हाला आरक्षण घ्यायची काय गरज पडली असती. त्यामुळं 2 सप्टेंबरचा JR रद्द करून आमच्याकडे या. आमच्या मराठा बांधवांना एससीबीसीचं आरक्षण घ्यायला लावा. घटना दुरुस्ती करून 103वी घटना दुरुस्ती करून जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलंय ते त्यांना द्यायला लावा, घ्यायला लावा. आमचं हे सामाजिक मागासांचं ताट असंच राहू द्या, एवढीच विनंती माननीय उदय. भेटणार आहे का तुम्ही? म्हणजे बघा, ते जर बोलवले हे बघा, आंदोलनाच्या अगोदर जर चर्चा करावी असं वाटलं तर तुम्ही सरकारशी चर्चा बघा, करणार? ते जर आमच्याकडे काय पहिल्यांदा हे घडतंय, म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनानंतर पहिल्यांदा एखादा मंत्री महोदय, मंत्रिमंडळावरचा महोदय एखादा म्हणतोय की आम्ही भेट घेणार. बघू त्यांनी ते काय म्हणतायत ते. आम्ही आमची भूमिका त्यांना सांगू. पण आंदोलन 1 सप्टेंबरचं होणार. JNJ प्रमाणे, जंतर मंतर प्रमाणे या महाराष्ट्रातलं फुलेशाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचं, सामाजिक न्यायाच्या विचाराचं आंदोलन 1 सप्टेंबरचं न भूतो न भविष्यती दौंड तालुक्यातल्या पाटसला होणार होणार होणार. काल भुजबळ साहेबांनी ज्या पद्धतीने आरक्षण संपलं नाही असं म्हटलंय, तुमचं काय प्रतिक्रिया आहे? आणि तुमचा एक व्हिडिओ पण व्हायरल होते. हे बघा, महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय. त्याचे परिणाम पुढे यायला लागलेले आहेत. पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या सामाजिक न्याय, ज्यांच्या बाबतीत दुजाभाव झाला, ज्यांना संविधानानं अलाव केलं, ज्यांना मंडल आयोगानं सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्या जातींचं आरक्षण कालच्या निवडणुकांमध्ये हिरावून घेतलं गेलंय. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसीला राखीव असताना, ओपन जागेवर निवडून आलेले असताना सुद्धा 11:30ला सर्टिफिकेट काढून 1:30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे हिरावून घेतलं गेलंय. काय 22,20,577 प्रमाणपत्र खिरापत वाटल्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रामध्ये वाटलेत. आणि एवढे मोठे जर लाखोनं सर्टिफिकेट देऊन जर मराठा बांधव या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही सोडलाय आणून, त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या खाली हा मूळ ओबीसी चेंगरून जाईल ना. भुजबळ साहेब आज रोजी स्वर्गीय हरी नरके साहेबांची आठवण येते. कारण त्यांनी कुणाची भीडभाड न ठेवता, कुठल्या पक्षाची भीडभाड न ठेवता, कुठल्या पदाची भीडभाड न ठेवता त्या माणसानं ओबीसीचं आरक्षण कसं आहे ते आज समजावून सांगितलं असतं. आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना हे समजावून सांगतोय. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं गेलंय, ओबीसी मधलं गेलंय. एवढा मोठा बलदंड, धनदांडगा, जातदांडगा, ज्याची इथल्या व्यवस्थेवर प्रभुत्व आहे,
तो जर कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये आला तर आरक्षणाचा हेतूच संपला ना. अहो एखादा भटका कसं काय बरं दौंडच्या जगदाळे कुटुंबियाबरोबर स्पर्धा करू शकेल? कसं काय बरं साताऱ्याच्या आमदार शिंदेबरोबर स्पर्धा करू शकेल? कसं काय बरं फलटणच्या भोसले घराण्याबरोबर कसा काय बरं तो स्पर्धा करू शकेल? भुजबळ साहेब, तुमची नक्की काय मजबुरी आहे आम्हाला माहिती नाही. आपण एल्गार मेळावे कशासाठी घेतले? ओबीसीचे लाखोंचे मेळावे का घेतले आपण? म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता आणि आता 22 लाख प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये मराठा बांधवांना घालून बेकायदा काम करून सुद्धा ओबीसी जर अडचणीत नाही आणि ओबीसीचं आरक्षण गेलं नाही असं जर म्हणत असाल तर धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.